रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे। धनंजय भावलेकर हा माझा एक अत्यंत लाडका चित्रपट निर्माता दिग्दर्शक आहे। त्यांनी भाईंवर डॉक्युमेंटरी केली, आरोग्य सेनेच्या माध्यमातून पन्नालाल सुराणांवर डॉक्युमेंटरी केली, विलास वाघ जे आमचे आरोग्य सेनेचे विश्वस्त होते त्यांच्यावर एक डॉक्युमेंटरी केली आणि फार छान सुंदर ऐतिहासिक दस्तऐवजच त्यांनी निर्माण केलेला आहे। आणि ज्यावेळेला धनंजय मला पहिल्यांदा असं म्हणाला की बाबा मी कर्मवीर भाऊराव पाटलांवर एक पूर्ण लांबीचं चित्रपट तयार करतोय आणि त्याचं जे स्क्रिप्ट तयार झालंय ते आपल्याला एकदा काही दिग्गज लोकांच्या समोर त्याचं वाचन केलं पाहिजे, तेव्हा मी त्याला म्हटलं की माझ्या घरीच आपण हा कार्यक्रम करू शकू, कारण त्यातली अनेक मंडळी जी होती ती माझ्याशी खूप जवळचे संबंधित होते आणि मुख्यतः त्याला भाईंकडनं खूप काही महत्त्वाच्या सूचनांची गरज होती। त्याला वाटत होतं की या सूचना याव्यात आणि तेव्हा मला आठवते माझ्या बिबेवाडीमधल्या तोरणा या निवासस्थानी आम्ही भाई, नागनाथ कोत्तापल्ले, नंतर डॉक्टर राम ताकवले वगैरे असे अनेक दिग्गज तिथं मी घरी आमंत्रित केले होते। एक जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता, पण त्याच्या आधी मुख्यतः ते स्क्रिप्टचं वाचन संपूर्ण धनंजयने केलं आणि ते स्क्रिप्ट वाचल्यावर खरं तर सगळ्यांनी भारावून गेले होते। कर्मवीर समोर आपल्या आता कसे उभे राहणार आहेत आणि काय घडेल हे प्रत्येकाला दिसत होतं। आणि त्यानंतर हा चित्रपटाचा निर्मितीचा सगळा प्रवास पूर्ण होऊन नंतर जेव्हा मी धनंजयच्या स्टुडिओमध्येच हा चित्रपट पाहिला तेव्हा मी भारावून गेलो आणि तो आज आता थिएटरमध्ये येतोय ही गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। मी त्याचा एक फार वेगळा कारण सांगतो। कर्मवीरांबद्दल तर प्रेम खूप होतंच, म्हणजे कर्मवीर गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या तिघांचा एकत्रित एक दुर्मिळ फोटो माझ्याकडे घरी आहे। यांच्याबद्दल तिघांबद्दल खूप प्रचंड आदर, प्रेम अशी भावना होती। पण शिक्षणाचं बाजारीकरण होतंय, शिक्षणाचं व्यापारीकरण होतंय आणि शिक्षण सम्राट नावाची एक गोष्ट आज निर्माण होती आणि याच्यातनं शिक्षण उद्योगपती निर्माण व्हायला लागलेत। अशा काळामध्ये कर्मवीरांचं महत्त्व हे फार मोठं आहे। अशा पार्श्वभूमीवर कर्मवीरांवरचा हा चित्रपटगृहात लागतोय ही गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे। हा एक ऐतिहासिक ठेवा आहे, दस्तऐवज आहे आणि फार सुंदर चित्रपट झाला आहे। म्हणजे धनंजय भावलेकर आणि त्याच्या सर्व टीमचं करावं तेवढं कौतुक। थोड्या अभिनेत्यांनी तर कमालच केलेली आहे आणि मला असं वाटतं की हा चित्रपटाला मराठी जनता फार मोठ्या प्रमाणावर भरभरून प्रतिसाद देईल, त्याचं महत्त्व ओळखेल आणि कर्मवीर आज प्रत्यक्ष पाहण्याचा जरी आयुष्यामध्ये आपल्याला योग आलेला नसला तर या चित्रपटाच्या रूपाने कर्मवीर आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य आणि त्यांनी ज्या निष्ठेनं प्रचंड खस्ताकात बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाचा जो एक यज्ञ आरंभला तो पाहायला मिळेल याची मला खात्री आहे। 17 मे 2024 रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय। ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब आहे आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातली जनता, मराठी जनता, कर्मवीरांवर भरभरून प्रेम करणारी जनता या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देईल। मी तर असं म्हणेन की अक्षरशः लोकांनी सामूहिकरित्या जाऊन हा चित्रपट पाहावा। विविध शिक्षण संस्थांनी आपल्या विद्यार्थ्यांना हा चित्रपट आवर्जून दाखवण्यासाठी घेऊन जावं। म्हणजे अनेक राजकारणी हे नाही त्या जनतेच्या यात्रा करत असतात। मला असं वाटतं की कर्मवीरांचा हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये यात्रेच्या रूपात लोकांनी जावं। रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे।